हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। तर आज आम्ही आता थोड्या वेळाने मॉलमध्ये जाणार आहोत। आता बघूया काय काय शॉपिंग करून आणते मी, तुम्हाला तुमच्यासोबत नक्की शेअर करेल। आणि मला ना स्टीलची कढई देखील घ्यायची आहे। तर बघू आता कोणत्या रेटमध्ये तिथे मिळते मला, तर नक्कीच तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चला तर आता आम्ही जातोय। तर आल्यानंतर मी दाखवते मी काय काय शॉपिंग करून आणलेली मॉलमधनं। चला तर भेटूया आता, बाय। तर आम्ही ना मॉलमध्ये आलेलो होतो आणि कॅमेरामॅन माझा मुलगा होता, त्यामुळे थोडं ॲडजस्ट करा। तो ना परत परत मध्ये कॅमेरासमोर त्याने बोटं आणलेलं होतं आणि मी भांडी बघण्यामध्ये एवढी बिझी होती की माझं लक्षच नव्हतं त्याने कॅमेरा वगैरे कसा पकडलेला आहे ते। तर या ठिकाणी मी आप्पे पात्र बघत होती। माझ्याकडे आहे ऑलरेडी एक, पण त्याची कोटिंग निघालेली होती, त्यामुळे म्हटलं चला आता एक आली तर घेऊनच घेते। तर ते मला लागणारच होतं असं पण। तर मी एक आप्पे पात्र देखील घेतलं आणि इथं बघू शकतात की वेगवेगळे प्रकारचे भांडे होते। तर डायरेक्टली मी आता घरी आली, पूर्ण शूटिंग केलेली नव्हती। तर आल्यानंतर दाखवते मी काय काय शॉपिंग करून आणलेली आहे। तर हे कपचा सेट आणलेला होता मी, एक 139ला मिळाला मला, तिथं समोर दिसले तर मी घेतले। तर खूप छान अशी डिझाईन होती आणि रिजनेबल प्राईजला होते, ते म्हणून आणलं मी एक सेट। आणि हे बघू शकता आप्पे पात्र हे अशा प्रकारचं मी आणलं। याच्यावर लीड वगैरे काही नव्हतं, फक्त सिंगल एक आप्पे पात्रच होतं, झाकण वगैरे नव्हतं त्याच्यासोबत। तर छान 1 वर्षाची वॉरंटी देखील आहे त्याच्यासोबत। तर कोटिंग वगैरे पण छान आहे, ट्रिपल लेयरवाली कोटिंग आहे त्याच्यावर। आणि आता या ठिकाणी 2 मी छोटे बाउल्स आणलेले होते, हे देखील मला लागणार होते म्हणून मी आणलेले होते। तर कलर देखील मला आवडला त्यांचा ब्लॅक कलरमध्ये, म्हणून मी आणले। आणि आता या ठिकाणी मी काचेचे मला ग्लास लागणार होते। आता उन्हाळ्याचे पण आता लस्सी वगैरे किंवा शरबत वगैरे प्यायला लागतीलच, म्हणून मी काचेच्या ग्लासचा एक सेट आणला। 6 ग्लास आहेत याच्यामध्ये, हे देखील मला छान असे रिजनेबल प्राईजमध्ये मिळाले। तर बघू शकताय तुम्ही की मीडियम साईजला आहे, जास्त मोठे देखील नाही आणि जास्त छोटे देखील नाही आहेत। तर हा एक काचेचा ग्लासचा एक सेट आणला आणि या ठिकाणी तुम्हाला दाखवते मी, खूप दिवसापासून माझी इच्छा होती ही कढई घ्यायची। जेवढ्या पण वेळेस मी मॉलमध्ये जायची, प्रत्येक वेळा मी रेट बघूनच बघायची, परत ठेवायची। घेईल एक दिवस, घेईल एक दिवस, असंच काहीतरी चालू होतं। पण फायनली आता घेतलीच मी आणि खरंच माझी इच्छा पूर्ण झाली। मी खूप हॅपी झाली, मला खूपच आवडली ही कढई आणि नक्कीच मी तुम्हाला यूज केल्यानंतर दाखवेल की कशी आहे। तर बघू शकताय की तुम्ही, आणि खूपच अशी हेवी हे वजनालासुद्धा ट्रिपल लेयरची असल्यामुळे खूप छान क्वालिटीची आहे। तर ही मला पडली 799ला आणि 2.5 लिटरची मी यामध्ये घेतलेली आणि 2 लिटरची पण होती, पण ती खूपच मला छोटी वाटत होती, त्यामुळे म्हटलं 2.5 लिटरचीच घेते। आणि 2 लिटरची जी होती ती 749ला होती आणि ही 799ला 2.5 लिटरची। म्हटलं 50 रुपयाचा काहीतरी फरक पडतो आहे, त्यामुळे 50 किंवा 40 रुपयाचा फरक पडला होता। तर म्हटलं ही 2.5 लिटरचीच आता घेते, त्यामुळे मला पर्सनली खूपच आवडली ती। आणि या ठिकाणी काहीतरी मी राशनचं सामान आणलेलं होतं किराण्याचं, ते देखील मी तुम्हाला दाखवते। जसं की फॉईल पेपर, ॲल्युमिनियम रॅपिंग जी असते ती आणलेली, ब्रश वगैरे आणलेलं, कम्फर्ट आणलेलं होतं। आणि डीमार्टमध्ये बचत होते का, भरपूर जणांना प्रश्न पडतो। तर बऱ्यापैकी बचत होत असते आणि भरपूर अशा वस्तू ज्या असतात त्या आपल्याला ऑफरमध्ये मिळून जातात। जसं की आपल्याला डिटर्जंट लिक्विड वगैरे लागतं किंवा पावडर लागतं, हे बऱ्यापैकी त्या ठिकाणी ऑफरमध्ये असतं, त्यामुळे या गोष्टी खरंच तिथं परवडत असतात। नक्की तुम्ही देखील कुठे शहरामध्ये किंवा मोठ्या सिटीमध्ये राहत असणार तर नक्की मॉलमध्ये शॉपिंग करायचा प्रयत्न करा। खूप तिथं ऑफरमध्ये वस्तू असतात आणि आपली बचत देखील भरपूर प्रमाणात होते। आणि आपल्या ज्या वस्तू लागतात ना, त्याच आपण जर का व्यवस्थित लिस्ट बनवून घेतल्या तर मग बचत नक्कीच होते। तर या ठिकाणी लॉन्ड्रीच्या ज्या वस्तू होत्या ते मी साईडला काढून ठेवलेल्या आहेत। आणि पनीर आणलेलं होतं मी अमूलचं, आणि जे येलोवाले हा डब्बा दिसतोय तुम्हाला, त्यामध्ये मी हिंग आणलेलं आहे। आणि आता महाशिवरात्री वगैरे येणार आहे, त्यामुळे मी भगर असते ती आणलेली होती, हळद आणलेली थोडीशी, आणि फुटाणे आणलेले होते, म्हणजे काळे फुटाणे असतात ते आणलेले होते मी, चणे, हे जिरे आणलेलं। तर मला ज्या काही वस्तू माझ्या घरात संपलेल्या होत्या त्या मी आणलेल्या होत्या। आणि ही डिश बघू शकता, ती माझ्या मुलाला तिथं आवडली, त्यामुळे त्याच्यासाठी ही एक डिश घेतली मी। तर खूप अशा वस्तू असतात, भांडी वगैरे जे असतात ते खूप असे रिजनेबल प्राईसमध्ये तिथं मिळतात आणि कायम त्यांची सेलिंग प्राईज जी राहतेच त्यांच्यामध्ये, त्यामुळे
परवडतं तिथं मॉलमध्ये जर का आपण काही वस्तू घेतल्या ना, खरंच परवडत असतं. तर मी शेवयांचं रोस्टेड शेवया आहे त्या पॉकेट आणलेलं आहे, की या ठिकाणी गरम मसाला आणलेला. तर मी जेवढ्या पण वेळेस जायची ना मॉलमध्ये, मी कढई बघायची, परत परत ठेवायची आणि मला खूपच आवडायचं. फक्त मी बघून घ्यायची, की म्हटलं घेईल, एक दिवस घेईल. तर घेतल्यानंतर खरंच मला एवढी खुश झाली ना, आणि नवीन नवीन रेसिपी तुम्हाला नक्कीच त्याच्यामध्ये आता बघायला मिळतील. त्यामुळे माझे प्रत्येक व्हिडिओ नक्की वॉच करत जा. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता, की मी कॅचअप वगैरे आणलेलं, बेसन पीठ आणलेलं होतं, तुरीची डाळ माझी संपलेली होती, तुरीची डाळ 2 किलो आणलेली मी. या ठिकाणी मूग आणलेले होते, कारण आता उन्हाळ्याचा भाजीपाला देखील भरपूर असं कमी येत असतो मार्केटमध्ये, आणि आला तरी खूप महाग असतो. त्यामुळे कडधान्य वगैरे जर का उन्हाळ्याचे राहिले तर बरं पडतं. या ठिकाणी शेंगदाणे आणलेले, हे तांदूळ आणलेले होते मी 4 किलो, जे बासमती पुलाव तांदूळ असतात ते यूज करतो आम्ही, ते आणलेले. आणि या ठिकाणी जे विम बार वगैरे होते, भांडे घासायचे जे साबण, ते देखील आणलेले. मी भांडे घासण्यासाठी लिक्विड यूज नाही करत, साबणच यूज करते. आणि या ठिकाणी जे आपलं पिंक सॉल्ट असतं, सेंधवा नमक आपण ज्याला म्हणतो, ते आणलेलं, स्वयंपाकासाठी तेच यूज करतो आम्ही. तर बघू शकताय की तुम्ही अशा प्रकारचा मी किराणा वगैरे आणलेला होता. आणि या ठिकाणी रवा आणलेला होता. तर मी जास्त क्वांटिटीमध्ये नाही आणत, मला जेवढं सामान 1 महिन्यासाठी किंवा 15 दिवसासाठी पुरेल ना, तेवढंच मी घेऊन येत असते. थोडं जास्त एकदाच असं जास्तचं आणून नाही ठेवत. मग ते विनाकारण घरात पडतं आणि खराब देखील होतात त्या वस्तू, आपल्या यूजमध्ये नाही आहेत. तर मी रवा आणि सुजीचे जे पॉकेट आणलेले ते अर्धा किलोचेच आणलेले. आणि ही डिश मी आणलेली होती, आणि याच्यावर जे स्टिकर लावलेलं आहे ना, ते आप्पे पात्राचं आहे. तर 1 वर्षाची वॉरंटी त्यांनी दिलेली होती. त्यांनी सांगितलं की या स्टिकरचा एक तर फोटो काढून ठेवायचा, आता सांभाळून ठेवायचं. तर त्यांनी डिशलाच लावून दिलेलं. त्यामुळे तर आता मी त्याचा मोबाईलमध्ये एक फोटो काढून ते स्टिकर आता काढून घेणार आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारचं मी ग्रोसरीची शॉपिंग केलेली. जर का तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बाय.